जास्त विचार करू नकोस. ते झालं ते झालं. असं कसं बोलताय तुम्ही? मला जे वाटलं ते मी बोललो. पण नितीशला कळत नाहीत का गोष्टी? तू त्याला का बोलतेस? मग कुणाला बोलू? मनूला? तिची काय चूक आहे मला सांगा. हे बघ, चूक बरोबर हा प्रश्न नाहीये, पण तिने बोलायला हवं होतं. काय बोलायला हवं होतं तिने? म्हणजे राजवीर बरोबर काहीच विचार न करता सहज कशी निघून गेली ती? असं काय करता तुम्ही? मनूचं आणि राजवीरचं नवरा बायकोचं नातं आहे. राजवीर अख्खं जग आहे तिचं. पण तिला काहीच कसं वाटलं नाही याचं नवल वाटतंय मला. त्यात नवल वाटण्यासारखं काय? राजवीरने जे काय केलं ते त्यांच्या बाजूनी बरोबरच. हे बघ, मी म्हणालो ना, चूक की बरोबर हा प्रश्न नाहीये. मग नितीशला नको का कळायला? मनूला का उगाच दोष देता तुम्ही? आधी नितीश चिडलेला होता आणि मनू आणि राजवीरनी त्याला समजून घ्यायला हवं होतं. राजवीर स्वतःच्या बायकोचा अपमान का सहन करतील मला सांगा. तुम्ही केला असता? माझा अपमान सहन केला असतात का तुम्ही? नाही ना? तसं बघायला गेलं ना तर सगळ्यांच्या बाजू सारख्या आहेत. नाही. नितीश चुकला. मी त्याला 1000 वेळा सांगितलंय, आपण कुणाशी काय बोलतो, कसं वागतो याचा जरा तरी विचार करत जा. पण नाही. हे बघ आरती, नितीश जे वागला ते योग्य आहे असं मी म्हणणार नाही. त्यांनी एवढी चिडचिड करायला नको होती. पण आरती, राजवीर बरोबर आहे असं तुला वाटत असेल ना, तर नितीश सुद्धा काहीतरी विचार करूनच वागला असेल ना. हो, पण आज जर का नितीश शांतपणे बोलला असता तर काय बिघडलं असतं मला सांगा. ती बिचारी आली ना त्याच्याशी एवढं बोलायला, तुम्ही बघितलंत ना त्यांनी तिच्या तोंडावर कसा दरवाजा बंद केला. हे बरोबर आहे का? हे बघ, सगळं ठीक होईल, तू नको काळजी करूस. नाही, मी बोलणार आहे नितीशशी. मनूचं आता लग्न झालंय आणि लग्नानंतर गोष्टी बदलतात. तो सुद्धा आता लहान नाहीये हो. आत्ता नको बोलूस, उगा चिडचिड करेल. आपण बोलूया त्याच्याशी नंतर. नंतर कधी बोलायचं? वेळ निघून गेल्यावर? तसं म्हणायचं नव्हतं मला. नाही ते काही नाही. मी जाऊन आत्ताच बोलते त्याच्याशी. नको, ऐक माझं. आरती, आरती ऐक. मनवा, तू कधी आलीस? आताच थोडा वेळ झाला. घरचे कसे तुझ्या? बरे आहेत ना? ठीक आहेत सगळे. नाही, त्या दिवशी इथनं माफी मागून गेले ना, म्हणून मला जरा टेन्शन आलं होतं. नाही, ठीक आहेत. हम्म. अगं पण तू काय इतक्या लवकर आलीस? राहायचं की तिकडे चांगलं 4-5 दिवस? नाही, खरं तर मी पण राहणार नव्हते, पण मग नंतर थांबले. नक्की सगळं ठीक आहे ना तिकडे? अगं मग तुझ्या चेहऱ्यावर का 12 वाजलेत? नाही, तसं काही नाहीये. नितीश अजून रागवलाय का ग तुझ्यावर? काय झालं? नितीशचं नाव घेतल्यावर तू काय एवढी शांत झालीस? हा, म्हणजे त्याचा राग अजून गेला नाहीये, पण मला माहितीये ना त्याचा राग फार काळ नाही टिकणार. असं आपल्याला वाटतं ग, पण समोरचा माणूस आपल्या बोलण्यामुळे दुखावला गेला असेल हे आपल्याला कळत सुद्धा नाही. तो एवढा रागाने इथनं निघून गेला, मला वाटलं तो तुझं आयुष्यभर तोंड सुद्धा बघणार नाही. नाही, मी ओळखते त्याला. तो असं नाही करणार. राजवीरची तो कॉलर वगैरे पकडेल असं वाटलं होतं का आपल्याला? नाही ना, पण पकडली ना त्यांनी. तुला काय राजवीर गेला होता का सकाळी? हो. कसं काय? नाही म्हणजे तो चिडला होता ना तुझ्यावर? म्हणजे राजवीर तुझ्यावर चिडलाय असं मला कळलं, हा म्हणून विचारलं मी. तुझी काळजी वाटली ना मला. रागाच्या भरात तो काही करू शकतो ना. म्हणजे मला समजलं नाही. अगर राग आल्यावर तो स्वतःच्या बहिणीवर हात उचलू शकतो, तर तो काही करू शकतो ना. नाही म्हणजे तुझ्यावर हात उचलेल असं वाटत नाही मला, पण तरी मी विचारलं. कसं आहे ना मनवा, काही झालंच तर तुझ्या घरच्यांना आम्हाला उत्तर द्यावी लागतील ना, म्हणून विचारलं. पण काळजी करू नको, तो तुला तसं काही करणार नाही. बर चल, मी पडते जरा, डोकं दुखतंय माझं. मला खरंच कळत नाहीये
एवढं सगळं घडून सुद्धा तुला काहीच वाटत नाहीये का रे? आई तू मलाच का बोलतीयस? कारण तू मूर्खासारखा वागतोयस म्हणून. आई हे अति होते हं? अति तू करतोयस. एकतर चुकायचं, वर म्हणायचं की मी चुकलोच नाही. आई तुम्हाला कितीही बोल, पण यात जर माझी काही चूक नाहीये ना, तर मी मान्य करणारच नाही की माझी चूक आहे. असा का वागतोयस तू बाळा? काय झालंय तुला? तुझ्या या अशा वागण्यामुळे ना राजवीर चिडले आणि आपल्या मनूला घेऊन निघून गेले. यात काय नवले, नेहमीच आहे त्यांचे. स्वतःचा दबदबा दाखवण्यासाठी ते सगळीकडे असं वागतात. आगाऊपणा करू नकोस हं तू. आई तुला जर माझं बोलणं आगाऊपणा वाटत असेल ना, तर आपण या विषयावर नको बोलायला. तू कसा बोलतोयस माझ्याशी? तुला काय भान आहे का नाही? तुला नाही वाटत हे सगळं संपावं म्हणून? आई मुळात म्हणजे या सगळ्याची सुरुवात मी नाही केली, त्यामुळे हे सगळं संपवणं माझ्या हातात नाही. नको ना रे असं वागूस. तुझ्या या अशा वागण्यामुळे ना आणखीन परिस्थिती बिघडतीये आणि हे जर का असंच चालू राहिलं ना तर एक ना एक दिवस तर एक दिवस सगळे संबंध संपतील असंच म्हणायचंय ना तुला? ऐक ना, थोडा विचार कर ना. हा, तुला खरंच असं वाटत नाहीये का तुमच्या दोघांमधली भांडणं मिटावीत म्हणून? मला नाही माहिती. मला नाही माहित म्हणजे हे सगळं नीट होईल का नाही किंवा कधी नीट होईल हे मला माहित नाही. असं का करतोयस तू? मला खरंच कळत नाहीये. हे संपव ना सगळं. या सगळ्याचा ना खूप त्रास होतोय रे मनूला. आई मला सुद्धा त्रास होतोय, आणि जेवढा त्रास मला होतोय ना तेवढा तुला आणि बाबांना सुद्धा होतोय. या सगळ्यात माझी काही चूक नाहीये, ताईचीच चूक आहे. एवढी अक्कल आली तुला? तुझ्या मोठ्या बहिणीच्या चुका काढण्या इतपत अक्कल आली? फार शहाणा समजायला लागलायस का स्वतःला तू? आई तू मला समजून का घेत नाहीये? अगं राजवीर जिजू अति करताय. ते अजिबात अति करत नाहीये. तू मला सांग, कुणीतरी येऊन माझा अपमान केला असता तर तुझ्या वडिलांना ते चाललं असतं? त्यांनी खपवून घेतलं असतं का? आई ऐक ना, मला खरंच कळत नाहीये रे बाळा, तू असं का वागतोयस ते. त्या दिवशी सुद्धा मनूच्या घरी जेव्हा आपण गेलो होतो तेव्हा तू तिच्याशी काही बोललाच नाहीस, आणि आता ती तिचे सगळे व्याप सोडून इथे आली तुझ्याशी बोलायला, तर तू असा वागतोयस? मी नव्हतं सांगितलं तिला, ती स्वतःहून आली. पण कुणासाठी आली ती इथे? तुझ्यासाठी ना? तुम्हा दोघांमधलं भांडण मिटावं म्हणून आली ना? अगं पण मी कुठे सांगितलं तिला? ती स्वतःच्या मनाने मला भेटायला आली. ती तुला फोन करत होती, तू फोन उचलत नव्हता म्हणून तिला इथे यावं लागलं. ती तरी काय करणार? आई मुळात म्हणजे हे सगळं व्हायची तिने वेळच येऊन द्यायला नको होती. जाऊ दे ना, मला खूप काम आहेत. मला माझा मूड ऑफ नाही करून घ्यायचा. राजवीर जेवायला येत आहे ना? भूक नाही मला. असं काय करताय? सगळे खाली वाट बघतायत तुमची. एकदा सांगितलेलं कळत नाही का? भूक नाहीये मला. का भूक नाहीये? तुमच्या घराचा तुमचा अपमान झाला ना, त्याने पोट भरलंय माझं. राजवीर प्लीज असं नका ना बोलू. का माझ्या बोलण्याचा त्रास होतोय तुम्हाला? माझा विचार केला मला कसं वाटलं असेल? तुम्हाला कळत कसं नाहीये? नितीश लहान आहे. तो जे काही बोलला ना ते रागाच्या भरात बोलला. पण आपण काय बोलतो, कोणाशी बोलतो, एवढी अक्कल नाही का त्याला? हो पण त्याची चिडचिड झाली, मी नाही मनाला लावून घेतलंय. मग तुम्हाला कळत नाहीये का खरंच? मला कळतंय म्हणूनच मी तुम्हाला सांगते की नितीशच्या मनात काही नाहीये. नाही, मला नाही वाटत असं. जेव्हापासून त्याच्या नवीन ऑफिसचं ओपनिंग झालंय ना, गोष्टी खूप बदलल्यात म्हणा. म्हणजे खूप विचित्र वागतोय तुमचा भाऊ. नाही, मला नाही वाटत तसं. तो तुमचा भाऊ आहे ना, म्हणून पाठीशी घालणार तुम्ही त्याला. राजवीर तुम्हाला माहितीये मी असं कधीच नाही करणार. तो चुकला की मी त्याला सांगते की तू चुकलायस. पहिली गोष्ट, तुम्ही त्याची बाजू घेऊ नका म्हणवा. आणि ज्या पद्धतीने तो वागलाय ना, पूर्णपणे मनातून उतरलाय माझ्या. राजवीर प्लीज असं नका बोलू. लहान आहे तो, त्याला आपण नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार? का समजून घ्यायचं मी? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला सांगितलं होतं तिकडे जाऊ नका, तरी का गेला तुम्ही? माझं का नाही ऐकलं तुम्ही? कारण मला नितीशशी बोलायचं होतं. का बोलायचं होतं म्हणवा? एवढं सगळं झाल्यावर सुद्धा त्याच्याशी का बोलायचं होतं तुम्हाला?
तो रुसला होता माझ्यावरती, माझ्याशी बोलत नव्हता, मला नाही सहन होतंय. राजवीर प्लीज समजून घ्या. तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. मला कळतंय तुम्हाला वाईट तुम्हाला वाटतं. कळत असताना मनवा तर त्याची अशी वकिली नसती केली तुम्ही. आणि मुळात मला एक गोष्ट कळत नाही, ज्या लोकांना तुमची किंमत नाहीये त्यांची बाजू का मांडता तुम्ही माझ्यासोबत? राजवीर ऐका ना तुम्ही माझं. आपण फक्त एकदा जाऊन नितेशशी बोलूया, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नाही जमणार. राजवीर फक्त एकदा माझ्यासाठी प्लीज. सांगितलं ना, नाही जमणार. एनिवे आपण या विषयावर नंतर बोलू. तुम्ही आता प्लीज जेवायला चला, सगळे तुमची वाट बघतात. भूक नाहीये मला. फोर्स करू नका. अहो अहो ऐका तर, बोल तर. तुम्ही माझ्याकडे बघितलं तर मी बोलेन ना. तुझ्याकडे नाही पाहिलं तरी ऐकू येतं मला. बोल. जाऊ दे, मी तुम्हाला काहीतरी चांगलं सांगायला आले होते तर तुम्ही भाव खाताय. तुला शॉपिंग साठी पैसे हवे असणार, दुसरं काय? मी असं बोलले तरी का? काहीतरी हवं असेलच, त्याशिवाय इतकं शांतपणे बोलणार नाहीस तू. थयथयाट केलं असताच आतापर्यंत. राजवीर आणि मनवामध्ये भांडण झालं हे मी तुम्हाला सांगायला आले होते. तुम्ही तुमचंच टुमणं गाजवताय. जाऊ दे, नंतर मला विचारायचं नाही काय झालं ते. ए थांब थांब. काय काय म्हणालीस तू? जाऊ दे, कशाला? तुम्ही बसा मोबाईलवर गेम खेळत. नाहीतर तुम्हाला काही इंटरेस्ट नाही ना या सगळ्यामध्ये. रंजू, आता तू भाव नको खाऊस. सांग ना काय झालंय, कशामुळे भांडण झालंय? अहो, कशामुळे झालं मला माहित नाही, पण काहीतरी झालं. काहीतरी म्हणजे? काहीतरी म्हणजे भांडण झालं जोरदार. तुला कसं कळलं? मी त्यांच्या रूमच्या बाहेर ऐकलं. म्हणजे काय झालं मला कळलं नाही, पण आवाज ऐकू येत होता मोठमोठ्यांदा. काय काय ऐकलंस? काही कळलं नाही हो. तेवढ्या ती धना आली ना तिकडे. तिने बघितलं असतं तर मायनं जाऊन सांगितलं असतं लगेच. त्यामुळे मला निघावं लागलं लगेच तिकडून. ही धना पण ना. पण मनवा भेटली होती मला. चेहऱ्यावर 12 वाजले होते तिच्या. नक्की? आता मी तिला बघितलं का तुम्ही बघितलं? अगं तसं नाही, म्हणजे काही वेगळं टेन्शन असू शकतं ना, म्हणून. तुमचं ना डोकं नेहमी काहीतरी भलतीकडे चालतंय. आणि तू देखील नेहमी अर्धवट माहिती देत असतेस. तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा नाहीये का? जाऊ दे. अगं विश्वास ठेवायचा नाही असं नाही, पण भांडणाचं नेमकं कारण काय? अहो, ती मनवा गेली होती ना माहेरी. ते पटलं नसेल ना राजवीरला, म्हणून भांडणं झाली असेल त्यांच्यामध्ये. बरोबर आहे. आणि स्वतःच्या मनाविरुद्ध वागलेलं कसं आवडेल राजवीरला? मला तर वाटतं ना राजवीर खूप बोलला असेल तिला. हे कधी ना कधीतरी होणारच होतं. ते काय, आणि राजवीर आणि त्या नितीशचं पण काहीतरी बिनसलंय ना. म्हणजे तुला कळतंय का? राजवीरनी नितीशवरचा राग मनवावर काढलेला दिसतोय. हो हो, आणि त्यात राजवीर घेऊन आला ना सकाळी तिला घरी. माहेरी काहीतरी झालं असणार तिच्या. म्हणजे राजवीर आणि तिच्या घरच्यांच्या मध्ये नक्कीच जोरदार भांडण झालं असणार बघा. आणि मी आगीत तेल ओतून आलोच होतो. त्याचा चांगलाच भडका उडालेला दिसतोय. ही सुरुवात आहे रंजू. आता पुढे बघ काय काय होतंय ते. म्हणजे आता मज्जा येणार रे. होणार रंजू, सगळं आपल्या मनासारखं होणार. आणि मनवालाही कळेल की राजवीर दिसतो तसा नाही. पण या सगळ्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे? फायदा होत नसतो रंजू, करून घ्यावा लागतो. म्हणजे कळेल, लवकरच कळेल. राजवीर, तुम्ही जेवला नाही आहात, ऍटलिस्ट फळं खाऊन घ्या. राजवीर, आय एम सॉरी. मी नाही परत असं वागणार. प्लीज माझा राग अन्नावर नका काढू. नकोय मला. नका ना एवढं रागवू राजवीर, प्लीज. तुम्ही काही खाल्लं नाही म्हणून मी पण नाही जेवले. मी तुम्हाला जेवायला सांगितलं होतं म्हणून. तुम्ही उपाशी असताना मी कसं जेवू?
खातो मी, पण माझी एक अट आहे. कसली? यापुढे मी सांगितल्याशिवाय तुमच्या माहेरी नाही जायचं. मान्य आहे? मी सांगितल्याशिवाय त्या घरात पाऊल नाही ठेवायचं तुम्ही. झोप नाही येते का? कसला विचार करताय एवढा? मनू अशी अचानक का निघून गेली? हाच ना? हो. आपली मनू समंजस आहे, ती करेल सगळं व्यवस्थित. ते ठीकच आहे, पण राजवीर सकाळी असं का वागले ते काही कळत नाही. असे म्हणजे कसे? मागचा पुढचा काही विचार न करता मनूला घेऊन गेले. मनूचा सुद्धा विचार केला नाही त्यांनी. असं कसं म्हणताय तुम्ही? त्यांनी मनूचा विचार केलाच असेल ना. त्यांच्या चेहऱ्यावर मनूविषयी काळजी दिसत होती मला. आरती, मनूच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडतंय, पण काय ते आपल्याला कळत नाहीये. नाही हो, तुम्ही ना जरा जास्तच काळजी करताना आपल्या मनूबद्दल, म्हणून तुम्हाला असं वाटतंय. मी सांगू का तुम्हाला, आपल्या मनूच्या बाबतीत राजवीर काहीही वाईट होऊ देणार नाही. मनूच्या बाबतीत काही वाईट घडलेलं राजवीरला आवडत नाही, ही चांगलीच गोष्ट आहे. पण काय, राजवीर नवरा म्हणून त्यांच्या कर्तव्यात कुठेतरी कमी पडतात असं वाटतंय का तुम्हाला? नाही आरती, असं म्हणायचं नाहीये मला. मग एवढा काय विचार करताय तुम्ही? आरती, मनू काही न बोलता निघून गेली हे पटत नाहीये मला. मी तुम्हाला सांगितलं ना, राजवीरना असं वाटलं की आपल्या बायकोचा अपमान होतो, म्हणून ते तिला घेऊन गेले. यात तिची काय चूक आहे? तुला खरंच वाटतं मनूचा अपमान झालाय? हे बघा, जे काही झालं ते योग्य नक्कीच झालं नाही एवढं कळतंय मला. आणि आपल्या नितीशनी जरा शांतपणे घ्यायला हवं. एवढा नका ना हो विचार करू, प्लीज. आरती, मला खूप काळजी वाटते मनूची. असं वाटतं मनूच्या बाबतीत काहीतरी घडतंय आणि आपल्याला काही कळत नाही. अहो, काहीतरीच काय, तुमचा ना आपल्या मनूवर खूप जीव आहे, म्हणून अति काळजी करता तिच्याविषयी तुम्ही. असं काही झालेलं नसणार खरंच. ऐका ना, तुम्हाला तिच्याशी बोलायचंय का फोनवर? बोला तुम्ही, तुम्हाला खूप बरं वाटेल. मनवा, काय करतेस ग? काही नाही, आवरते. मला कळलंय राजवीर कडून सगळं. तू ह्या गोष्टी फार मनाला लावून नको घेऊस. माही, मला कळत नाही हे सगळं काय चाललंय. मी सगळं काही नीट करायचा प्रयत्न करते आणि आणखीनच बिघडत चालली हो प्रत्येक गोष्ट. मनवा, आपल्याला हवं तसं प्रत्येक वेळेला नाही घडत. पण याचा अर्थ असा नाही की नितीश आयुष्यभर तुझ्याशी बोलणार नाही. मनवा, मी बोलू का नितीशशी? नाही नाही, नको, मी समजावेन त्याला. बरं ठीक आहे, गरज लागली तर सांग मला, मी बोलेन त्याच्याशी. आणखी एक सांगू का मनवा? हा, बोला ना. तुझं तसं माहेरी जास्त जाणं होत नाही, पण आत्ताची परिस्थिती बघता मला असं वाटतं तू आठवड्यातनं एकदा तरी माहेरी जावंस. मला नेहमी असं वाटतं, काही गोष्टी फोनवर न बोलता समोरासमोर बोलल्या ना तर जास्त बऱ्या असतात. तू तिथे जाशील, तुझे आई बाबा नितीश बरोबर वेळ घालवशील, तेव्हा सगळं आपोआप ठीक होईल. आत्ता तू एकाच दिवसात जाऊन परत आलीस, पण मी म्हणते चांगली 3-4 दिवस जाऊन राहून ये. म्हणजे बघ, सगळं व्यवस्थित होईल, सगळे गैरसमज दूर होतील. माही, पण राजवीर, यापुढे मी सांगितल्याशिवाय तुमच्या माहेरी नाही जायचं. राजवीरचं काय? नाही, काही नाही. अगं मला सांग ना काय?
नाही खरंच काही नाही मनवा, तू माझ्यापासून काही लपवत नाही आहेस ना? नाही माई. तुला हवं असेल तर मी राजवीरशी बोलते. नको, मी आहे ना, मी बोलते त्यांच्याशी. बरं ठीक आहे, पण मी काय बोलले त्याचा नक्की विचार कर. मला खात्री आहे तू आई बाबांबरोबर नितीश बरोबर जेवढा वेळ घालवशील ना तेवढं सगळं ठीक होईल. चल मी जाते झोपायला. मी असं नाही वागलो तर मला हवं ते मिळणार नाही. त्यामुळे मला तुमच्याशी असं वागावंच लागेल मनवा. तुमच्यावर मला बंधनं घालावीच लागतील. कारण काही झालं तरी तुमच्या मनात तुमच्या खर्चांविषयी प्रेम राहायला नको. तुम्हाला त्यांचा सपोर्ट सुद्धा मिळाला नाही पाहिजे. मग मला हवं ते नक्की मिळवता येईल.